ये दादागिरी बंद करो। पूरी करो। पूरी करो। आम्ही सगळे लोक पद्धतीने चाललो. आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे. आम्ही इथं थांबतोय. सगळ्यात पहिले संभाजीनगर इथून सगळ्या डीलर लोकांची म्हणजे गाडी खरेदी विक्री लोकांची ही मागणी आहे की RTOमध्ये सगळ्यात पहिले HP आणि TOचं काम चालू झालं पाहिजे. दुसरी गोष्ट POCचं OTP बंद झाला पाहिजे. दुसरी गोष्ट बिफोर जेव्हा तुम्ही मागताय तर अदर गाडीचे ओनर येऊन स्वतः बिफोर करताय बाहेरच्या गाडीचे या इथला बी जो असेल ते पण हे सगळं व्हेरीफाय करून RTOने पहिले चौकशी करून सगळ्या गोष्टी करा आणि कामात काम लवकरात लवकर हे काम चालू करावे हे आमची अपेक्षा है। यहाँ पर संभाजीनगर में RTO कार्यालय में बहुत बड़ा मोर्चा हुआ और यहाँ पर सभी डीलर लोग सभी व्यापारी लोग आए हुए हैं इसी मसले के लिए कि भाई जो OTP का मेन मसला है। POC का कोई गाड़ी में जिसकी गाड़ी लिए वो OTP देता नहीं, कोई बहुत बड़ा ऑफिसर रहता, कोई कुछ रहता वो OTP देती नहीं। अब ये बोलते सिंगल काम करो, सिंगल अगर अब जैसा मैंने गाड़ी बेचा 6 लाख रुपए में इनको, ये 50,000 रुपये देते गाड़ी लेकर जाता पार्टी, अपन बाकी का लोन पे देते। अब ये बोलते पहले गाड़ी पार्टी के नाम पे करो, फिर डबल से RC पोस्ट से घर पर आएंगी, फिर उस पर HP चढ़ाओ। इसकी क्या गारंटी है? पार्टी को नाम पे गाड़ी विदाउट HP की हो गई तो इसकी क्या गारंटी है? क्या RC ला के देगा HP चढ़ाने के लिए? पेपर सबमिट किए HP लगाने या नाम पे करने। कभी आज ऐसी RTO ऑफिस के अंदर परिस्थिति चालू है, कभी 1500 रुपये देते हैं हम फीस पाड़ने के, तो उसके अलावा 2000 रुपये और ऑनलाइन में देना पड़ा साहब लोगों को अंदर, तो उसके अंदर वो पेपर एक्सेप्ट हो रहे हैं। और HP के अंदर कभी हम 4000 रुपये देते हैं HP ट्यू लेटर के साथ में 1 डे में, तो वो 8000 रुपये लेके आधे घंटे में पर्टिकुलर तुरंत दे रहे पार्टी को या डीलर को, कोई भी XYZ होगा उसको। और जब ये सेट हमारे 4000 देते तो इनका काम 1 महीने के बाद होता है। अब हो रहा भी नहीं देगा, उनका काम पहले करेंगे। राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना, आमचा जो आजचा मोर्चाचं नियोजन आहे त्याचं कारण असं आहे की RTOचा 56 RTO महाराष्ट्रातले भोंगळ कारभार चालू आहे। प्रत्येक गोष्टीला OTP लागतोय, TO आणि OTP एकत्र व्हावा आणि TO आणि HP एकत्र व्हावा, पण 56 RTOमध्ये कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता हे जे सरकार नियम आणतं आहे, जसं पासिंगच्या गाड्यांचा नियम आणला, मशीन आणलं, पण एकही मशीन आज 56 RTOमध्ये चालू नाही आणि त्याच्या विरोधात आम्ही गाड्या खरेदी विक्री करणारे जैन चालक मालक हे जे संघटित आहेत सगळे त्यांनी आज मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे। अत्याचार आणि लुटालूट असा प्रकार आज सध्या सगळ्या RTOला चालू आहे आणि आता नागपूरचं उदाहरण तर आपण जिवंत बघितलं की जे पंटर लोक आहेत ते पैसे गोळा करून RTOला देत आहेत आणि RTO लोक त्या गाड्या वेळेवर पासिंगसुद्धा करत नाही किंवा आमचे पेपर जे आहेत म्हणजे आम्ही जे छोटे मोठे डीलर आहोत गाड्यांचे 1-1, 2-2, 10-10, 20-20, 50-50, 100-100 गाड्या सांभाळणारी लोक आहेत आणि त्याच्यातनं आमच्या हातात एक गाडी जर 1 महिना थांबली, एक जर लहान डीलर असेल त्याची गाडी 1 महिना जर थांबली तर त्यांनी घरी खायचं काय? 10-20 हजार रुपये एका गाडीमागं मिळतात आम्हाला। त्याच्यातनं जर घर चालत नसेल आणि महिना 2-2 महिने जर RTOचं काम चालू होत नसेल तर त्याच्यासाठी आम्हाला मोर्चा काढणं ह्या सरकारने आणि ह्या RTOने भाग पाडलं।